जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन. तमाम महापुरुष अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. आज भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील प्रथम खंड भाग 5वा, त्यामधील 3 ब्राह्मणे. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात. ब्राह्मण तत्त्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहे. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत. म्हणजे वेद फक्त पवित्रच नाही आहे, ते अचूक आहे. त्यामध्ये जे काही आहे लिहिलेलं ते सगळं बरोबर आहे असं ते त्यावेळीची मान्यता. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्याचा अधिकार वादातीत आहे. ब्राह्मण तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते असं तिथं म्हटलेलं आहे. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. वेदात सांगितलेले आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले. बघा, एवढा चांगला शब्द, आदर्श समाज रचना आहे का नाही? किती चांगला शब्द आहे. आणि त्याचं काय चातुर्वर्ण्य असं नाव आहे. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदांत सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे स्खलनातील व वादातीत आहेत त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण्य पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती. पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला जावा. पहिला नियम काय होता? समाज 4 वर्णात विभागला जावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत. सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्याच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. समानता नाही आहे तिथं.
समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार याचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत. आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता. आता शूद्र कोण आहेत? आपण नाही आहोत, आपण त्याच्यापेक्षाही गेलेली केस. आपण अतिशूद्र म्हणजे वर्णाचे बाहेर फेकल्या गेलेलो आपण. ते असते ना, एक ताट असते वाळलेलं, त्यामध्ये रसगुल्ला असते, गुलाबजामुन असते, जिलेबी असते, चिवडा असते, भजे असते, आहे का नाही? मग ते 4 जणं बसून त्यांनी पहिले एक येते, तो पहिले खाऊन घेते, मग त्याचं उष्टक आणि दुसरा खाते खालचा, त्याचं उष्ट मग तिसरा खाते, त्याचं उष्ट मग चौथा खाते. आणि सगळं वाचलं का त्याचे पात्रामध्ये जे दाणे राहते काही चिपकलेले, थोडेसे जिलेबीचे, थोडेसे बर्फीचे, थोडेसे गुलाबजामुनचे, सगळं जे थोडं वाचलं त्याच्यामध्ये हलकं फुलकं काहीतरी उष्ट, मग ते कचरा म्हणजे फेकून देतात. तशी होती आपली गत. आलं लक्षात? ही अवस्था. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता. चातुर्वर्ण्याचा 3रा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वेश्यांवर सोपविण्यात आला होता. आणि 3 वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. शूद्र या देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात शूद्र आहेत, 52%. तो जागी आहे का नाही आहे त्यानंच ठरवा बिचारायला. भगवंताने त्याला मार्ग सांगितलेला आहे, त्यांनी घेतला पाहिजे. निरनिराळ्या वर्णांना दिलेली व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. चातुर्वर्ण्याचा 4था नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला होता. बघा, म्हणजे भगवान बुद्धांनी त्यावेळेस खूप मोठी क्रांती केली, सगळ्यांना दारं उघडे केले शिक्षणाचे. त्यानंतर मग प्रतिक्रांती झाली, पुष्यमित्र शुंग आणि बुद्धाचं ते घटना घडली. त्यानंतर मग महात्मा फुलेंनी त्या अंग्रेजाच्या काळामध्ये जेव्हा काहीतरी चळवळ सुरू होती, त्या काळामध्ये मग महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली. बघा कसा इतिहास आहे. त्यामध्ये त्यांना सोबती कोण होतं? सावित्रीबाई फुले, मातोश्री सावित्रीबाई फुले, मातोश्री फातिमा शेख त्यांच्यासोबत होत्या. यांनी मिळून मुलींना शिकवलं. आणि हेच चळवळ पुढे चालून आणि महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजची समाधी शोधून काढली. आणि त्याचबरोबर हे सगळे जे विचार आहेत, बाबासाहेबांनी मग शिक्षणाचे सगळे अधिकार मग संविधानामध्ये कायदेशीररित्या पेरल्या गेलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी आज मग ज्या मुली डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, वकील झाल्या, जज झाल्या, मोठ्या मोठ्या पदावर गेल्या, मग ते ब्राह्मणाच्या असो, वैश्याच्या असो, क्षत्रियांच्या असो की शूद्रांच्या असो की त्याच्या खालच्या असो, ह्या सगळ्या मुलींना जो अधिकार मिळालेला आहे या संविधानामुळे मिळालेला आहे, याची जाणीव असली पाहिजे. आणि आजही आपण गुणगान कोणाचे गातो? ज्यानं आपल्याकडे कडकीभरही काही नाही केलं, ज्याला आम्ही पुजतो त्याला काही कणभरही आपल्याला काही नाही केलं, अशांचे आपण गुणगान गातो. पण महात्मा फुलेचा फोटो नाही. सगळ्या शूद्रांच्या घरी
महात्मा फुलेचा फोटो असला पाहिजे. नाही आहे. जे 52% या देशामध्ये OBC आहेत त्यांच्या घरी महात्मा फुलेचा फोटो फक्त 1% लोकांच्या घरी असायला पाहिजे. महात्मा फुलेंनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि ही मग जी चळवळ आहे ना, हे संत तुकाराम महाराज, त्यानंतर आपले ते शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, हे जेवढे मग अण्णाभाऊ साठे त्या बाबासाहेबांच्या काळामधले, तर यांनी मग ही चळवळ राबवली आणि त्यांनी जर चळवळ जिवंत ठेवली. आणि ह्या सर्वांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी बिरसा मुंडा यांची जी चळवळ मग बाबासाहेबांनी काय केली, संविधानामध्ये पेरली. अलग अलग हक्क, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, त्यामध्ये मग शिक्षणाचा अधिकार आहे, रोजगाराचा अधिकार आहे. आता हे सगळे हक्क अधिकार आपल्यापासून हिसकले जात आहे. ज्या शिक्षणानं तुमची प्रगती झालेली आहे ते शिक्षण आता विकत घ्यायला लागते आपल्याला. आज पैसे आहे, उद्या राहणार नाही. खाजगीकरण होऊ राहिलं. शिक्षण हे मोफत असलं पाहिजे, सक्तीचं असलं पाहिजे, जेणेकरून सगळे गोरगरिबांचे मुलं समान शिकले पाहिजे. आमदाराचा मुलगा त्याच शाळेत, खासदाराचा मुलगा त्याच शाळेत, मोठ्या मोठ्या जे काही कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, यांचाही मुलगा त्याच शाळेत, एकाच शाळेत शिक्षण झालं पाहिजे. त्याला म्हणते समानता. आज असमानता निर्माण होत आहे. पैशाचा पोरगा मोठ्या शाळेत, गरिबाचा पोरगा लहान शाळेत. एका शाळेमध्ये गरिबाचा आणि श्रीमंताचा मुलगा का शिकू शकत नाही? अशा फळ्या का तयार होत आहे याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणखी एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते, तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. बघा, पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वज्र नव्हता. म्हणजे हा जो मार्ग आहे, शिक्षण घेण्याचा अधिकार त्या काळामध्ये फक्त त्यांनाच होता, पण शूद्रांना नव्हता. आज जे त्या वर्णामध्ये मोडतात, शूद्रामध्ये मोडतात ना, आज ते मस्त प्रवचन करतात, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. हे कशामुळे झाले? संविधानामुळे. आज त्यांना कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला, प्रवचनकार झाले, प्रबोधनकार झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले. हे संविधानामुळं. नाही तर बोलण्याचासुद्धा अधिकार नव्हता. मास्तर बनण्याचं लय दूरची गोष्ट झाली, बोलण्याचासुद्धा अधिकार नव्हता. बघा, संविधानामुळं. याची जाणीव आणि अभ्यास असला पाहिजे. पहिले मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता, मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. आपण तर लय दूरची गोष्ट, शूद्रांना अधिकार नव्हता काही मंदिरामध्ये जाण्याचा वर्ण अधिवेशनुसार. हे सगळे अधिकार संविधानानं बहाल केलेले आहे. याची जाणीव असली पाहिजे. कोण दिले अधिकार? हे संविधानाने दिलेले आहे. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना. त्याला आदर्श म्हटलं गेलं. अजून सांगा, तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. ब्राह्मण तत्त्वज्ञानातील 4था सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्त्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन
जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे स्वखलनातील आहेत व त्याचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले. त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा. माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. म्हणजे बा वेद हे कोणत्या पुरुषाने लिहिलं नाही आहे, ते अपौरुषेय आहे. म्हणजे हे मान्य म्हणजे बा याला काही भगवान बुद्धांनी अमान्य केलं. वेद हे अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे होय. नकार देणे असा होय. म्हणजे बा विचार करण्याला काही जागाच राहिली नाही मग, कारण ते बदलूच शकत नाही, जसं तसं राहणार आहे ते. या कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांच्या तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय. पा यज्ञ कशाला म्हटलं आहे भगवान बुद्धांनी? दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. खरा यज्ञ कशाला म्हटलं भगवंतांनी? दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःच्या हिताचा त्याग करणे. म्हणजे बा हे 2 पोळ्या आहे, तो म्हणते मला 1.5 पोळी खायचे, भांडणं होऊ राहिले ते. ठीक आहे बा 1.5 पोळी तूच खाय, मी अर्धीच खातो. हां म्हणजे भूक रोग आहे ना, तर बा 2 पोरं आहे, 2 पोरं भांडून राहिले. आता एक गरीबाची परिस्थिती बापा, 2 लेकरं भांडून राहिले, एक लहान भाऊ एक मोठा भाऊ. लाईनामध्ये मला 2 पोळ्या काय, मला दोन्ही पाहिजे. आई म्हणते बाबू 2च पोळ्या आहे, एक तू खा एक त्याला खाऊ दे, तो मोठा आहे ना, उलट त्याला जास्त पोळी पाहिजे, पण तू एकच खाय बा, त्याला एक खाऊ दे. नाही मला पाहिजे. मग तो मोठा भाऊ काय करते, अर्धी पोळी त्याला अजून देऊन टाकते, जेव्हा मी अर्धीच खातो. अशा प्रकारे दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे यज्ञ बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशुचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. त्या काळामध्ये यज्ञामध्ये गाई, बैल, हरण, घोडा, अलग अलग पक्षी यज्ञामध्ये भाजत होते आणि मस्त ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते.
बघा, नकारलं भगवंतांनी. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का घेऊ नये असा प्रश्न केलेला आहे. स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल. भगवान बुद्ध या विचारांशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता. चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. ब्राह्मणांची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे तत्व होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्यांचा विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. म्हणजे वर्गवारी विषमता, जे जाती आहेत ना भारतामध्ये, आता 6,000च्या वर जाती आहेत. बघा, 6,000च्या वर. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले. 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. म्हणजे तुम्ही किती योग्य असले, शूद्र जरी असाल, किती योग्य असले, पण तुम्हाला पूजापाठ करण्याचा आणि पुजारी बनण्याचा अधिकार नव्हता. हा अधिकार तुम्हाला भगवान बुद्धांनी दिलेला आहे. संन्यासी बनण्याचा अधिकार नव्हता. एखाद्या शूद्राला वाटलं बा मी संन्यासीच राहतो आयुष्यभर, देवाची पूजा करतो, देवाची भक्ती करतो, नव्हता अधिकार. हा अधिकार आज जर जे होऊ राहिलं, जे आज शूद्रांमधले काही पुजारी बनले असतील, काही बिचारे पूजापाठ करत असतील, हे भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहेत. याची जाण असली पाहिजे, नाही तर अधिकार नव्हता. पण अभ्यास पाहिजे तेवढा. चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीत आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, तर खरोखर मूठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. बघा,
मूठभर लोकायले, थोड्याशा लोकायले खुश करण्यासाठी सगळी समाज रचना तयार करण्यात आलेली आहे. आजही तेच चालू आहे देशामध्ये. एवढीशे लोक मलाई खाऊ राहिले, बाकीचे मग ते साल्ट, ते काही कामाचे नाही, असं चालू आहे. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले. दुर्बलांना दडपण यासाठी व पिडण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यांत ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडांची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता, असे बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्याची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती, त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. आणि आज जर बोलण्याचा अधिकार आहे ना तो संविधानामुळं, तेव्हा आता बोलायचा अधिकारच नव्हता. आज जे मोठे मोठे संत महापुरुष, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, हे जे बोलले मग हे बुद्धाच्या क्रांतीनंतर बोलले. बुद्धानं जी पहिले क्रांती केली त्यानंतर सगळे संत महापुरुषांना बोलण्याची मोकळीक मिळाली. आणि मग आज जे या संविधानाच्या दायऱ्यामध्ये जे बोलतात ना, ते संविधान संरक्षण आहे त्यांना. जुन्या काळामध्ये जे जे बोलले ना त्यांना त्रास झाला, काही मारून टाकलं गेलं. संत तुकाराम महाराजांना आज ते वैकुंठाला गेले. आता वैकुंठाला कसे गेले हाच एवढा प्रश्न आहे. बघा, वैकुंठाला गेले म्हणजे काय, घेतलं त्याचा झालं गायब, अशी अवस्था आहे. आणि आज तुम्ही बोलण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. खरं बोलत राहा, हा अधिकार आपल्या संविधानाने बहाल केलेला आहे. म्हणून आपण सत्य बोलत राहिलं पाहिजे. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. म्हणजे त्यावेळेस बा एवढे शूद्र लोक एवढे गरीब का आहे, एवढी दरिद्री का आहे, त्यांना माहीतच नव्हतं का शिक्षण नावाची काही वस्तू असते बा. शिक्षण नव्हतं त्यांना. शिक्षण नसल्यामुळं आपण दरिद्री का आहो बा, ते असे समजत होते का मागच्या जन्मामध्ये काहीतरी बा झालं असेल म्हणून मी या जन्मात गरीब आहो. पण शिक्षणानं आपली प्रगती होते, हा अधिकार त्यांना भगवान बुद्धांनी त्या काळात बहाल केला. आणि आजच्या काळामध्ये संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरून ठेवलं. हे अधिकार आपण जाणले पाहिजे. महात्मा फुलेंचं कार्य बाबासाहेबांनी पूर्ण केलं. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्यांचा ते पुरस्कार करू लागले. आजही भक्तच आहे, पुरस्कार करू राहिले. खऱ्याले विसरले, खोट्याच्या जवळ. सत्य को जानो, सत्य को पहिचानो. सत्य जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही ना तोपर्यंत प्रगती नाही होत. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. बघा, ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा या समाज रचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते. या कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोध म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. तर भगवान बुद्धांनी काय केलं, त्या काळामध्ये सर्व वर्णवादी व्यवस्था भ्रष्ट करून टाकली होती.
खतम करून टाकली, अमान्य केली. ती क्रांती भगवान बुद्धांनी केली. आणि हा इतिहास माहीत असणं फार आवश्यक आहे. आणि आजही जे जे बुद्धाचं त्याच्यात एक वाक्य आहे ना, बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनामध्ये सगळे लोक आले. भगवान बुद्धांनी कुणाला राग नाही केला, द्वेष नाही केला. बुद्धांनी सगळं हे सोडा बा, तुम्ही हे तुमची व्यवस्था सोडा, समतेच्या मार्गाने लागा, बंधुत्वाच्या मार्गाने लागा, स्वातंत्र्याच्या मार्गाने लागा. हा मार्ग भगवंतांनी दाखवला. सर्वांसोबत न्याय करा. तर भगवान बुद्धांनी काय केलं? न्याय केला सगळ्यासोबत. खऱ्याले खरं आणि खोट्याले खोटं, ही जाणीव असली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी हे सर्व विचार संविधानामध्ये पेरून ठेवलेले आहेत. आणि या विचारधारेच्या आधारावरच त्यांनी आज संपूर्ण देशामध्ये मुलं मुली, या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राच्या मुली मोठ्या मोठ्या पदावर गेल्या. आता काही या गोष्टी माहीत आहेत आणि काहीकांना माहीतच नाही. म्हणून मुली ज्या मोठ्या मोठ्या पदावर गेल्या, डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, वकील झाल्या, जज झाल्या, आयुक्त झाल्या, कलेक्टर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, या भारतीय संविधानामुळे. नाही तर यांना कुठलाच अधिकार नव्हता. आणि शूद्रांमध्ये जे मुलं आहेत हे मोठ्या मोठ्या पदावर गेले, कलेक्टर झाले, वकील झाले, जज झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले, आयुक्त झाले, अधिकारी झाले, मास्तर झाले, मास्तरीन झाल्या. या संविधानामुळं ही जाणीव असली पाहिजे, ही जाण असली पाहिजे. जर त्यावेळेस भगवान बुद्धांनी क्रांती केली नसती तर आज बाबासाहेबांचं संविधान घडलं नसतं. तेव्हाची क्रांती, आजचं हे संविधान घडलं. तर बाबासाहेबांची खूप मोठी मेहनत आहे. आणि जेवढे संत महापुरुष होऊन गेले आहे, संत तुकारामपासून गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले, माता जिजाई, यांचं कार्य आज आपल्याला संविधानामध्ये दिसते. आणि म्हणून या दिशेनं आपण वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.